शेतकरी असून पोचवा, नाही पोचलं तरी फरक पडणार नाही. बाबासाहेब म्हणतात पोचवा, नाही पोचलं तरी फरक पडणार नाही. परंतु जो कायदा आहे तो प्रत्येकाच्या जवळ कायदा पाहिजे, तर तुम्हाला कळेल कायदा काय आहे, त्याला विरोध का करायचा, का विरोध करायचा, काय संबंध. कॉम्रेड चौधरी म्हणून विरोध करायचा, ते कम्युनिस्ट आहेत, आयुष्यावर विरोध करायला ते विरोध करतील. विरोध करायचा, स्वतःला पॅथर म्हणतो, काही म्हणतो मोदीच्या विरोधात विरोध करतो. तुम्हाला काय कळतं ते कायद्यातलं, तुम्ही वाचता कायदा, मला सांग कोणी कायदा वाचतंय, का नाही वाचता, का नाही वाचता, अवेलेबल नाही. गुगल करायला लगेच भेटतो, इंग्रजीत आहे, मराठीत आहे, हिंदीत आहे. हे सगळे बदमाश सगळं वाचतात, बरोबर लिहितात, पागल नाही येते. त्यांना अडाणी म्हणतो, अडाणी नाही येते, ते आता देश अडाणी करून टाकला त्यांनी, कारण की ते अभ्यास करतात. आणि आपण फक्त रांगी, आपण एक झालं पाहिजे, आपण एक झालं पाहिजे, आपण एक झालं पाहिजे. आपण म्हणजे कोण, भारतात कोण, आपण आंबेडकरवादी आहोत ना, मग कम्युनिस्ट कॉम्रेड चौधरी माझा आहे का, आम्ही एकत्र आहोत ना. कशाला मला रामदासच आम्हाला माझं पाहिजे, कशाला मला प्रकाशच पाहिजे, कशाला जोगिंद्र बाबाच पाहिजे, कशाला पाहिजे. आंबेडकरवादी आहात ना, विचार करून पुढे चला. जे जी लोक सोबत येतील त्याला सोबत घेऊन जाऊ. चांगलं उद्धार कॉमचं शेवटी सांगितलं अंबरनाथचं. गरज नाही ना जातीच्या लोकांकडे बघू नका ना, कशाला फक्त जातीच्या लोकांकडे, इतर जातीचे इतर धर्माची जी लोक ज्यांना पटलेले सोबत घेऊन जाऊ नका. आपण आता मूळ कायद्याकडे येऊया. कायदा, कायदा म्हणजे काय असतं, ते कायदा बनतो. या देशाने, या सरकारने कायदा बनवला आहे. कायदा कसा बनवतो, कोणी कायदा बनवू शकतो का, आपलं सम्राट मंडळ कायदा बनवू शकतं नाही. उद्धव ठाकरे कायदा बनवू शकतो, उद्धव ठाकरे नाही बनवू शकतो. त्याचं मंत्रिमंडळ बनवू शकतो कायदा, नाही बनवू शकतो. राज्य सरकार कायदा बनवू शकतं, नरेंद्र मोदी कायदा बनवू शकतो, नाही बनवू शकतो. का बनवू शकतो, कोण म्हणतं कायदा बनवू शकतो, कोण म्हणतं, संविधान सांगतं. संविधानामधलं आर्टिकल 246, कुठलं, मोठी गोष्ट आहे, फक्त लक्षात ठेवा. आर्टिकल 246 संविधानामधलं कलम 246 सांगतं कायदा बनवला जाता येतो. कायदा कोण कोण बनवू शकतं, युनियन केंद्र सरकार आणि राज्य सरकार. आता कोणतरी म्हटलं, तुम्ही म्हटलं वाटतं एकाधिकारशाही. आपला देश काय, आपला देश काय, आपला देश काय, 26 जानेवारी काय असतं, रिपब्लिक, गणतंत्र दिवस, गणराज्य. आपण काय होतं, आपण आम्ही भारताचे लोक, भारताला काय बनवायला निघालो होतो आपण, संविधानाचं प्रिएम्बल आहे ना, काय बोलतोय प्रिएम्बल, संविधानाची उद्देशिका. संविधानाची उद्देशिका काय, आम्ही भारताची लोक, भारताला एक सार्वभौम समाजवादी, काय समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, काय रिपब्लिक, गणराज्य, ते घडवायचं होतं ना. गणराज्य म्हणजे फेडरल सिस्टम. बाबासाहेबांनी सांगितलंय आपलं गणराज्य म्हणजे अमेरिकन गणराज्य नाहीये. अमेरिकेत पण राज्य आहे, प्रत्येक राज्याचं घटना आहे. अमेरिकेमध्ये आपल्या राज्याची घटना आहे का, नाही. पण आपल्या राज्याची प्रत्येक राज्यात विधानसभा आहे. विधानसभा परिषद असेल किंवा नसेल. तर 246 म्हणतं केंद्राला कायदा बनवता येतो, राज्याला कायदा बनवता येतो. केंद्र कोणते कायदे बनवतात, की पूर्ण देशासंबंधित आंतरराष्ट्रीय व्यापाराचा कायदा, डिफेन्सचा कायदा, ज्याला सगळं देशाला पूर्ण ते कायदे केंद्र बनवतं. राज्य कोणते कायदे बनवतं, राज्याला ते कायदे राज्य बनवतं. प्रत्येक राज्याचा पोलिसांचा कायदा वेगळा आहे ना, वेगळा पोलिसांचा कायदा, प्रत्येक राज्याचे पोलीस. मग एक काय असतं, एक संघसूची असते, संघाचं संघ काय म्हणतात, संघसूची म्हणजे संघाची सूची. दुसरे काय असते, राज्यसूची. काय असते, राज्याने कोणते कोणते कायदे बनवावेत. फार महत्वाचं, तुम्ही लक्ष द्या. झोप आली, पाणी मला परत या, पण लक्ष द्या. संघसूची केंद्र सरकार, राज्यसूची राज्य सरकार, आणि मग एक समवर्ती सूची असते, काय कॉमन समवर्ती. काही कायदे कॉमन असतात, काय असतात कॉमन, समवर्ती सूची. बर, विषय काय चाललाय, 370चा विषय चाललाय का, नाही. समानाधिकाराचा विषय चाललाय का, विषय कुठला चाललाय, कृषी कायदा. कृषी कायदा. कृषी कायदा कोण बनवू शकतं, संविधान म्हणतंय. कृषी कायदा हा बनवू शकतो, नाही बनवू शकत. हा बनवू शकतो, राज्य सरकार कृषी कायदा बनवू शकतं.
पण प्रत्येक राज्याचे वेगवेगळे कृषी कायदे आहेत. आता कोणी बनवलंय? केंद्र. कोणी बनवलंय? केंद्र. राजा. अरे माझी एक गडबड होती बंधू. 2014 नंतर मी जेव्हा जेव्हा केंद्र सरकार लिहायला जातो ना, राजा लिहून बसतो. याने कायदा बनवलाय. हा कायदा बनवू शकतो का? नाही. बनवलं कधी? पासही केला, आपल्या बोकांडी उतरवलाय. आपण विचारलं पाहिजे. मग मी आधी काय म्हटलं, हा अभ्यास करतो ना, काहीतरी अभ्यास केला असेल. पण समोरच्या सूचीमध्ये एक पॉईंट आहे, त्यातलं पॉईंट 33 हे काय म्हणतं, जर एखाद्या उद्योग पुन्हा देशासाठी काय उपयोगाचा असेल तर संसद त्यावरती कायदा बनवू शकते. एखादा उद्योग पुन्हा देशाचा कायदा असेल तर संसद त्याच्यावरती कायदा बनवू शकते. हे 33 पॉईंट बरोबर आहे. लावणाने हे पॉईंट धरले आणि हा कायदा बनवला. असे अदरवाईज याला हा कायदा बनवायचा अधिकार बिलकुल नाही. आपण तरी त्याला ते लक्षात आलं, हा कायदा फक्त राज्य बनवू शकते, पेणी बनवू. आता कायदा बनतो कसा सांगा ना. आपण बोलूया एक मिनिट, कायदा कसा बनतो? चर्चा. कायदा म्हणजे दोन पद्धती आहेत. एक पद्धत म्हणजे पार्लमेंट, एक पद्धत काय असते? लोकसभा किंवा राज्यसभा. मध्ये बिल येतो. काय तर बिल येतो, चर्चा होते. समजा लोकसभेत आला, पास झाला, काय कुठलाही बिल हे करू शकतो, कुठलाही खासदार बिल आणू शकतो. इथे झालं समजा की लोकसभेत का येतो, परत लोकसभेत पहिला झाला असेल तर राज्यसभेत येतं, राज्यसभेत झाला असेल तर लोकसभेत येतं. तिथे चर्चा. आणि मग या दोन्ही ठिकाणी पास झाल्यानंतर कायदा कुठे जातो? राष्ट्रपती. प्रेसिडेंट, राष्ट्रपती. राष्ट्रपती काय करतो? त्याच्यावरती आपलं अनुमती देतो. त्याला असेंट म्हणतात. तो काय म्हणतो? असेंट. काय म्हणतात? संमती. ओके करतो. ही प्रोसेस आहे आपल्या कायद्याची बनायची. ही एक पद्धत झाली. काय कळते? कशी आहे तुमच्या? जर माझं बोलणं समजत नसेल, मी पास झाला वेळ कमी असल्यामुळे, तर मला सांगा. उगाच हे नाही करू. कळत बिंदास सांगा, कळत नाही म्हणून. ही एक पद्धत झाली. त्याबरोबर दुसरी पद्धत आहे. आणि ही पद्धत कधी होईल? जेव्हा आपलं पार्लमेंट चालू आहे, जेव्हा आपलं सेशन चालू आहे, पार्लमेंट चालू आहे. हे सेशन चालू असताना पार्लमेंट चालू म्हटलं, पार्लमेंट चालूच आहे. हे चालू असताना ही पद्धत आहे. चालू नसेल तर ऑर्डिनन्स. कायदा बनवायची खूप गरज आहे. एमर्जन्सी आलेली आहे, काहीतरी गडबड झाली, कायदा बनवलंच पाहिजे. मग काय होतं? ऑर्डिनन्स. ऑर्डिनन्स म्हणजे अध्यादेश. अध्यादेश कोण काढतं? प्रेसिडेंट. राष्ट्रपती काढतो. हा माणूस जेवढ्या प्रश्न जाण्याच्या ऐवजी डायरेक्ट काय करतो? अध्यादेश काढतो. हे कधी? सेशन चालू नाहीये, एमर्जन्सी आहे, तुम्हाला कायद्याची गरज आहे. मग हा जातो त्याच्याकडे, म्हणतो मग लवकर कायदा काढ, प्रॉब्लेम चाललाय. मग कायदा बनतो. हा लक्षात? अच्छा. आपलं बिल, कृषी कायदा बिल लोकसभेत आलं पहिलं. किती तारखेला आलं? 17 सप्टेंबर. कधी आलं? 17. बंधूंनो जर लक्षात ठेवा, की बोर्ड जरा व्यवस्थित नाही आहे, तुम्ही नोट करा पाहिजे. तर हा अभ्यास आहे आपला. किती 20-25 लोक आपण इथे आहोत, ते सगळं घेऊन आपल्या सगळं पेरायचं लोकांमध्ये वस्त्यांमध्ये. फक्त बोललं, तुम्हाला खूप आवडलं, मला असं थम्सअप पाठवून उपयोग काही होणार नाही. हे कळत नसेल परत विचारा. हे समजून घेऊया आपण आज आणि आपण लोकांपर्यंत पोहोचूया, तर याचा काही उपयोग होणार नाही. लोकसभेत कधी आलं बिल? 17 सप्टेंबर. कुठलंही बिल लोकसभेत करायचं झाल्यानंतर ते जातं कुठे? राज्यसभेत. ते जातं कमिटीकडे जातं. पार्लमेंटरी कमिटीकडे जाते. स्टँडिंग कमिटी सगळ्या पक्षाच्या लोकांची असते. ती ठरवते बिल मांडायचं का नाही. या कायद्यात बिल कुठल्या कमिटीकडे गेलो? स्टँडिंग कमिटीकडे? बिलकुल नाही. लोकसभेत आलं, 17 सप्टेंबरला पास झालं. 17 सप्टेंबर 2020. राज्यसभेत आलं, 20 सप्टेंबरला पास झालं. कधी? 20 सप्टेंबरला पास झालं. साहेबांकडे गेले. साहेब कोण माहिती तुम्हाला? साहेबांकडे गेले. साहेबांनी 3 कायदे आहेत ना, 3 कायदे आहेत ना,
आपण काय करूया, पहिला कायदा जो आहे ना त्याचं त्याला नाव असं खूप मोठे आहे, ते आपण त्याला काय म्हणूया, तर कायदा नंबर म्हणूया. पहिला कायदा नंबर आहे 20 वीस 20वा कायदा, हा असं आहे. दुसरा कायदा आहे 21 21 वीस 20. तिसरा कायदा आहे 22 बस. कारण नावं त्याची मोठी मोठी लांब असं नाव आहे. आकडे समजते मी तुम्हाला ते समजून सांगतो काय. 3 कायदे आले, त्यातले पहिले 2 साहेबांनी 23 सप्टेंबरला, कधी 23 सप्टेंबरला काय केलं, एसेंट केलं. डन साहेब डन. आणि तिसरा, पहिले 2 23 सप्टेंबरला केले, पहिला आणि दुसरा. आणि तिसरा काय केलं 24. ठरला असेल विचारा, एखादं 2 कायदे एसेंट केले, तिसऱ्या कायद्याने 24 का केला, 24 सप्टेंबर. पण या प्रोसेसमध्ये होतं काय, हे सगळं यांचं अंतर्गत झालं ना. समजा एक खासदार बसले, यांचा मामला आहे, आपल्याला कळणार कसं. बिल आलं 5 झालं, बिल 5 झालं, इथे आलं, इथे 5 झालं, राष्ट्रपतीला तिकडनं ऍक्शन भेटलं, लोकांना कसं समजणार, आपल्याला कळलं पाहिजे ना. कसं समजतं आपल्याला, नोटिफिकेशन गॅझेट निघतं, काय गॅझेट निघतं, नोटिफिकेशन किंवा गॅझेट ते निघतं. ते काय सांगतं, आजपासून कायदा लागू झाला. ते सांगतं कायदा लागू झाला. हे गॅझेट कधी निघालं, 3 कायद्यांचं माहिती आहे, 27 सप्टेंबर. कधी 27 सप्टेंबर. ओके ठीक आहे ना, काय अडचण वाटते इथे, नाही सिंपल आहे. काय असू द्या, पार्लमेंट आहे, आपण निवडून दिली माणसं आहेत, ती दिलीत ना निवडून. रामदासच्या नादाला भाजपा निवडून दिले का नाही, दिले तर दिले, आता काय करायचं. प्रोसेस नाही, लोकसभेत 5 झाला, राज्यसभेत 5 झाला, राष्ट्रपती झालं, तर निवडणुकांनी 27 सप्टेंबरला काढलं. काय हे कायदे, हा कायदा जो असतो ना, 3 कायदे गुगल करा, बंधूंनो घ्या. मी एनआरसीचे पण हे सांगितलं सगळ्यांना, छोटे छोटे 2-4 पानं असतात. बाबासाहेब सांगितलं शिका म्हणून, कशाला शिकायचं, वाचन ठोकायचं, वाचूया ना. हे कायदे, हा कायदा असा असतो. मग नोटिफिकेशन आहे, हे काय तारीख आहे 27 सप्टेंबर, म्हणजे 27 सप्टेंबर पासून कायदा लागू झाला. बरोबर आहे. ओके, कायदा जर तुम्ही पाहाल त्यात दिलेलं आहे, इट शॅल बी डीम टू हॅव कम इन टू फोर्स ऑन 5 जून. अरे कायदा 27 ला लागू कधीपासून झालं, 5 जून पासून. ते बंधू माझे बोलून गेले, तर आमची सवय लागली होती ऐकायची, असं उठून जायचं नाही. म्हणजे मांडलं ना सगळं ऐकायचं म्हटलं झाला. कधी लागू झालं, त्यांना बरं पडलं असते काय, तुम्ही अजून चांगलं बोलले असते ना, ते लक्षात ठेवा. 5 जून कधी काढलं नोटिफिकेशन, 27 सप्टेंबर. कधी काढलं, 2020 27 सप्टेंबर 2020. आणि कायद्यात लिहिलंय काय, हा कायदा लागू होतो कधीपासून, 5 जून 2020. आता मला साधा प्रश्न विचारायचा आहे, 5 जूनला तुम्ही काय करत होता, तुम्ही त्यांना भेटत होता, भेटू शकत का, कोणी कोणी भेटू शकत होतं, सगळे घरात बंद होतो. आपण दहशत नाही झालो होतो, काही भान नव्हतं काय चाललंय. आमचे आई वडील पुण्याला आहेत, वयस्कर आहेत, ते कॉम्प्युटर माहिती आहेत, वयस्कर आहेत, सुद्धा मला भीती असायची, बरोबर ना. सगळे घाबरले होते 5 जूनला. सगळे घाबरलं असताना 5 जून का तारीख टाकली, आणि तुम्ही गुगल केलं 5 जूनला मुद्दे वाढतेच आहेत, का 5 जूनला काय सगळं बघत चाललं काय काय. मग मी काय पाहिलं, 5 जूनला झालंय काय, 5 जूनला ऑलरेडी या माणसाने महामहिम याने अध्यादेश काढला 3 कायद्याचा 5 जूनला. 2 पद्धतीत ते नाही, एक पार्लमेंटचं जातं, दुसरं अध्यादेश. हे कायदे पार्लमेंटचे केले आता, पण 5 जून का लावलं, कारण 5 जूनला ऑलरेडी त्यांनी काय केलंय, आदेश काढून टाकला ऑर्डिनन्स. 3 कायदे 5 जूनलाच बनले बंधूंनो. 3 कायदे कधी बनले, 5 जूनला. ते 3 पण कायदे 5 जूनलाच बनलेले आहे, ऑर्डिनन्स काढलाय. म्हणजे ज्यावेळेस मजूर रस्त्यावरती मरत होते, लोकांची खायापिणी वांदे झाले होते, त्यावेळेस कायदा काय काढला पाहिजे होता, मजुरांसाठी कायदा काढला पाहिजे, कामगारांसाठी कायदा काढला पाहिजे. बँका त्यावेळेस गप्प होत्या, आता लोकांना उलटा लागले बँका, ते पण पैसे मला म्हणतात हप्ते, त्यासाठी कायदा पाहिजे होता.
कायदा कोणासाठी काढला? शेतकऱ्यांसाठी. कामगारांसाठी पण काढायला मोठा आहे. शेतकऱ्यांसाठी काय कायदा काढलाय? म्हणे शेतकऱ्यांचं भलं करायचंय. मोदी काय म्हणतो? शेतकऱ्यांचं भलं कर. तो शेतकऱ्यांना मोरदेर मला नको तू भलं करूच. आता जर मी सरकार साहेबांना म्हटलं साहेब मला तुमचं भलं करते, चला माझ्या रात्री बॉम्बेला, साहेब तर म्हणतील माझं वय झालंय, या वयात गेलो असतो बॉम्बेला यायला, आता कुठे येऊ? नाही तुमचं भलं चला म्हणून. अरे तू मरायला लागला तो माणूस, तो मरतोय शेतकरी, तरी मोदी काय म्हणतोय? तू मेलास तरी बेहत्तर, तुझं भलं करूनच राहणार. इधर ये कल्याण कोणत्याच आहे का? अभी आणि निकलेंगे. कोणासाठी कायदे काढतात? कोणतरी बोललं मग अशी भाषा, जे लोकांना नाही पाहिजे तेच कायदे काढतात, त्याला पाहिजे. हाँ? त्याची लोक वेगळी आहेत. आलं लक्षात? 15-20 5 मिनिट में जूनला आदेश काढला, तर आदेश असा नाही निघत ना. 5 जूनला कोणतरी घराबाहेर पडलं असेल मुद्दे घालून आणि राष्ट्रपती भवनला गेला असेल, जाऊच लागणार ना. सगळं लॉकडाऊन असताना कोण माणूस तिकडे गेला? आणि त्याला तरी काय पडलं होती राष्ट्रपतीला कायदा काढायची शेतकऱ्यांचा? कोणती एमर्जन्सी आली होती? 5 जून पासून सप्टेंबर पर्यंत जे अग्रीमेंट झालेले आहेत ते सगळे व्हॅलिड. आता जर स्टे आला असेल ना, ते अग्रीमेंट झाले त्यांनी त्यांचा कारभार उरकून घेतलाय. त्यांना जे करायला त्यांनी केलंय बिंदास, आणि म्हणून म्हणतात आम्ही 18 महिने थांबतो. आज मार नंतर 18 महिने मार, आज 18 महिने 20 देणारच ना, 20 अमृत होणार 18 महिन्यानंतर. मग तू 3 महिने थांबू शकणार नाही सप्टेंबर तू, आता 18 महिने थांबतोस. लक्षात येते? तो ऑलरेडी त्याला जे करतो ते त्यांनी कार्यभार उठून टाकलेलं आहे. आमचं पॅन्थर्स मुंबई म्हणून YouTube चॅनल आहे. काय? पॅन्थर्स मुंबई, त्यावरती आमचे 3-4 व्हिडिओ आहेत त्याच प्रकारचे शिकवणूक. प्लीज बघा, विनंती करतो बघा. सबस्क्राईब नका करून, मला फरक पडत नाही, नको सबस्क्राईब नका, पण बघा तरी. कायदा काढला 5 जून, तिन्ही कायदे 5 जूनच काढले, म्हणून तारीख 5 जूनची टाकली. याच्यावरती एवढी मोठी लबाडी आहे. 2 लबाड्या पकडल्या गेल्या. कायदा काढण्याचा अधिकार केंद्र सरकार आहे का शेतीविषयी? बिलकुल नाही, तरी बळजबरीने काढलाय. दुसरी, कायदा काढला 17 सप्टेंबरला आणि 5 जून पासून लागू करतोस. कसं चाललंय? काय आहे काय हुकुमशाही? आलं लक्षात? कायद्यावरती एक तुम्ही सगळे इथे गावाकडे असं तुम्हाला एक माहिती असेल ना, एक आपला शेतकरी असतो. शेतकरी त्याला समजा आपण किसान लिहतो, चालेल ना? किसान, एक किसान असतो ना, किसान. तो काय करतो? तो काहीतरी उपज काढतो ना, काय ते पैदावार करतोय, काय ते अनाज वगैरे, तर आपण उपज म्हणूया. समजते ना? नाही समजला शब्द तुमच्या दुसऱ्या शब्दात सांगत तो आपण टाकतो उपज करतो. ही उपज जाऊन तो विकतो कुठेतरी. काय करतो? विकतो. ते विकलेलं जे असतं ते सरकार करते आतापर्यंत काय द्यायचं, विकत घेऊन स्टोर करते. काय करतं? स्टोर म्हणजे काय म्हणतात? साठा करते. स्टोर चालेल? स्टोर करते. आणि स्टोर केलेलं मग अन्नधान्य पीडीएस नी, कशाने? पीडीएस म्हणजे काय? पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम, म्हणजे रेशनिंग. याला आपण काय म्हणतो? रेशनिंग. रेशनिंगने कोणाला भेटतं? सामान्य माणसाला भेटतं. कोणाला? हे फक्त एवढं लक्षात ठेवा ना, तुम्हाला तिन्ही काय लगेच लक्षात येईल. सामान्य माणसाला भेटतं. राहुल गांधी विरोधी पक्ष नेते आहे, त्या सर्व लोकांचा नेता येतो. तो संसद काय बोलतो परत बघा. एवढं फेकलं त्या माणसाने कायद्याबद्दल. चान्स भेटलाय मला, चान्स भेटला, मी तुम्हाला सोडणार नाही. आता मला मांडायचं जे व्यवस्था आहे त्याला मांडूनच सोडेल मी. चान्स भेटला, बोलला पाहिजे संसदेमध्ये काही बरं, त्यामुळे तो कोर्टात जाऊ शकत नाही. अरे लिहिलंय काय कायद्यामध्ये, आणि हे कोणाच्या फायद्यात पडतं? त्यांच्या फायद्यात पडतं. एक्झॅक्टली जे आहे ते माहिती पाहिजे. म्हणून तुम्हाला सांगतो, एवढं लक्षात घ्या. हे चित्र लक्षात आलं? मी काय बेसिकली इंजिनियर असल्यामुळे मला चित्रात जास्त शौक आहे चित्र काढायला. आलं लक्षात आलं? एक शेतकरी असतो, तो धान्य पिकवतो, तो विकतो, ते स्टोर केलं जातं. ते पीडीएस सिस्टमनी, रेशनिंगनी सर्वसामान्य माणसाला पोहोचतं. आणि यांनी नातं पडलंय कोणाचं? सर्वसामान्यांचं. किसान बरोबर किसान. हा मेला, हा जगणार आहे. फक्त किसानचं पडले. काय लोक आपला काय प्रश्न? शेतकऱ्यांचा प्रश्न. आणि तो मला तू कुठं भाषा येईल बरं? सर्वसामान्य माणूस रेशनिंग, आम्ही वाईट करड, ही एवढा मोठा अधिकारी आहे, मी रेशनिंग घेतच नाही. माझा काय संबंध? सबकाचा रेशनिंग घेत नाही, काही रेशनिंग घेत नसते. आपला काय संबंध आहे? काय संबंध आहे कळतं तुम्हाला? काय संबंध आहे? मॉलमध्ये जा, आणि कणीस घ्या. कणीस आमच्या दादाची बॅट घेतली. कणीस, कणीस
आमच्याकडे 10 रुपयाला 4 भेटतं. 10 रुपये 4 भेटतं. ते तर हातगडी वस्तू. ते कणीस तुम्हाला रिलायन्सच्या मार्टमध्ये रिलायन्सच्या कागदामध्ये गुंडाळलेलं 40 रुपयाला एक भेटतं. 80. स्वीट कॉर्न. ते बनवल्याच्या नंतर मी फक्त कणीस म्हणतो, कणीस बनवायच्या नंतर का तू म्हणतो आमच्या साहेबांनी पॅक केले, तर ठेवले, स्टोर केले. तुला कोणी सांगितलं स्टोर करायला? तू आमची गरज नाहीस ना. अंबानी अदानी आपली गरज नाहीये. मोदीची गरज असेल ती, आपली गरज आहे कधी? आपली गरज आहे किसान. म्हणून उभं राहिलं पाहिजे. आपली गरज आहे. हा शेती करतो. शेती कशी करतो? शेतीला जमीन लागते. जमीन असते, जमीन आहे तिथे. नसेल तर श्रीमंत असेल, जमीन लागते. जमिनीसाठी बियाणं लागतात. बियाणं पाणी लागतं, खत लागतं, बैल लागतात, बैलजोड लागतं ना, आणि ट्रॅक्टर लागतं, नांगर लागतं का नाही? मग हा कुठं लागतो सगळं? सरकारी त्याच्याकडे पारंपरिक असेल किंवा सरकारी बँकांकडनं कर्ज घेतो. कुठं? सरकारी बँकांकडनं कर्ज घेतो ना. सरकारी कर्ज लिहू फक्त काय बोर्डमुळे तुम्हाला माहित नाही काय कळते का? कळते का? लगेच थांबावं लागतं. सरकारी बँक कर्ज घेतो हा बिचारा, आणि जे त्याला वाटेल ते मोसमी हंगामी जे असेल तो ते हे करतो. त्याच्या इच्छेनुसार तो काय ते उगवतो. विकतो कुठे? विकतो कुठे? एपीएमसी. कुठे विकतो? एपीएमसी म्हणजे काय? सरकारी मंडी आहे ना. एपीएमसी म्हणजे कृषी उत्पन्न बाजार. एपीएमसी यार्ड मध्ये, यार्ड आपण लावत नाही. एपीएमसी यार्ड ही कमिटी असते, ती यार्ड तिथे विकतो. विकतो कुठल्या भावात विकतो हा? हमी भाव. कुठल्या भावात विकतो? एमएसपी ला विकतो. एमएसपी मध्ये काय बाबा? काय एमएसपी? मिनिमम सपोर्ट प्राइस. मिनिमम सपोर्ट प्राइस. न्यूनतम सर्वात कमी सपोर्ट आधार. याला आधार. याने जे काही उत्पन्न घेतलंय हा जिवंत राहावा. किमान त्याला एवढं तर पैसे भेटलेच पाहिजेत का? त्याने नांगर लावले, कर्ज काढले, त्याचं श्रम त्यात आलं. श्रमला व्हॅल्यू नाही. मार्क्स सांगितले, मुदतच नाही. श्रम लावलं त्याने, लावलं नाही श्रम, आणि काय पिकवलं, तुम्हाला विकले, मग त्याला किमान तेवढा भाव भेटला पाहिजे की तो जिवंत तरी राहील. त्याला काय म्हणतो? हे कोण डिसाईड करतं? हा. आणि तो वरती म्हटला 2014 नंतरचा यांच्या मीटिंग होतात. ते म्हणतात या हंगामामध्ये या वर्षी असे ना, या वर्षी मला हे भेटलं पाहिजे एमएसपी झालं. याला न्यूनतम याच्यावर जास्त भेटेल, किमान याला एवढं भेटलंच पाहिजे. मग काय होतं? हा सगळा माल साठा घेऊन गव्हर्नमेंट काय करतं? स्टोर करतं. कुठे स्टोर करतं? एफसीआय. खाद्य भंडार म्हणतात. गव्हर्नमेंट एफसीआय देशभर पसरलेलं आहे. लाखो लोक याच्यात सेवा करतात. काय म्हटलं मी? लाखो लोक याच्यात सेवा करतात गव्हर्नमेंटचे. एफसीआय आणि एफसीआय म्हणतात जशी गरज असेल तसं पीडीएस सिस्टम सामान्य माल इथे तर इकडे येत नाही. सरकारी धंदे काँग्रेसवर कशीच बदमाश होती, आता डबल बदमाश आहे. हे सगळं मान्य आहे. पण ही चेन आहे, ही चेन आहे, सरकारची चेन आहे. सरकार म्हणजे काय असतं? आपण. सरकार म्हणजे आम्ही असतो. आम्ही भारताची लोक आपण असतो ना. हा म्हणजे आपण आहोत. आपण विसरलोय पण आपल्याला जाब विचारत नाही याला. मी तुम्हाला त्या उलट बोललो इथे, तुम्ही मला टाइमात जाब विचारणार नाही. कोण मोठा नेता तो आला भाषण शिकाय टोकायला काय फिरतो नाही विचारलं. याला का जाब विचार? तो आलाच कुठून काय करतोस? याला जाबची पाळी आलेली आहे. तरी एवढे संधी दिलीत आपल्याला जाब विचारसाठी. 370 संधी होती, कलाची संधी होती, सगळे सीएनआर संधी होती. पण आपण विचारत नसल्यामुळे हा माझंच चाललं कळलं. त्याला जाब विचारायला लागेल. मग आता इथे काय झालं? सरकारी नियंत्रण विकतो एपीएमसीला, एफसीआय स्टोर करतं, पीडीएस सिस्टम याला भेटतं. सरकारी चेन जर व्यवस्थित चालली, हा खुश आणि हा खुश ना. आपण पहिला कायदा 20-20-20 नवीन कायदा. हा कायदा नवीन आहे, न्यू. हा कायदा न्यू. हा कायदा अमेंडमेंट केलेला आहे. अमेंडमेंट केलेलं आहे. म्हणजे पूर्वी काहीतरी कायदा होता तो बदललाय है ना, बदल केलेला आहे. मग पहिला काय होता कायदा? काय कायदा? इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट 1955. काय? एसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट 1955. हे 1955 लक्षात ठेवायचं. CA 1955,
CA, आपलं PCR 1955, संविधानात 5 वर्षांपूर्वी बरेचसे कायदे आले. हा कायदा होता 155चा. हा कायदा काय म्हणायचा? अत्यावश्यक वस्तू, कुठल्या वस्तू? बरेच सांगा, रोज आपण खातो काय? रोज काय लागतं आपल्याला? दाल, चावल, सब्जी, रोटी. हा, गहू ज्वारी जे काय आहे ना ते लागतं, भात लागतो, डाळ लागते, तेल लागतं, साखर लागते. औषध लागते, साखर. लागते. या सगळं आवश्यक वस्तू आहे. हा कायदा म्हणतो या सगळ्या आवश्यक वस्तू, धान्य सगळं, तेलचे बियाणं, औषधं, या सगळ्या साठा कोणीही करू शकत नाही. या सगळ्या साठा फक्त आणि फक्त कोण करेल? FCI. सरकार करेल. सरकार म्हणजे कोण? बरोबर. बाबासाहेब काय म्हणाले होते? कोणतं साईड सांगत होतं गव्हर्नमेंट दिलं. आपण ज्या ताई मी चांगलं केलं वंदना घेतली. माझी एक रिक्वेस्ट आहे, वाईट वाटून घ्यायचं नाही. वंदना नाही घेतली तरी चालेल. ज्याविषयी आपण मांडणार आहोत त्याविषयी बाबासाहेब काय म्हटलं ते घेतले गेले जास्त करते. शाहीनबाग, दिल्ली शाहीनबाग. शाहीनबागची मोठ्या महिला आल्या गावामध्ये भेटल्या, आपण गेलो होतो. शाहीनबागला नमाज पडायला लागले त्यांनी, महिला मुस्लिम महिला, त्यांनी विरोध केला. आणि आंदोलन काय काय, नमाज काय काय करत, आजचा विषय कोणता आहे? मी कट्टर बुद्धिस्ट आहे. तसा कट्टर नाही, ते बेकार असतं कट्टर म्हणतात. बुद्धिस्ट आहे मी, पण माझा विरोध आहे. नाही ना, आजचा विषय आहे, करू ना. दर रविवारी बुद्धविहारात गेलंच पाहिजे, वंदना घेतलीच पाहिजे, बुद्ध काय म्हटलं मांडलंच पाहिजे. बाबासाहेबांनी कोणतं बुद्धविहारात काही मांडलं पाहिजे. त्याला बुद्ध मांडायचा का सत्य गोविंदाचा बुद्ध मांडायचा का बाबासाहेब मांडला, झाला पाहिजे विषय. पण आता सर्वात महत्त्वाचा विषय जो आपल्या येतो, बाबासाहेब काय म्हणत होते? जमिनीचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. सगळे शेत जमिनी येतात छोटे तुकडे करा आणि सरकारने ताब्यात घ्या. कोणी ताब्यात घ्या? हा आरामखोर काय करतोय? सरकारच्या ताब्यात सगळं. विरोध करायचा का नाही करायचा? करायचं. का करायचा? तो संविधानाच्या पाया पडतो. रामदासाच्या बूट चालतो. तो म्हणत जर रामदास वागतो, तो म्हणत जर आपला पद्धत आपल्याला दिसतंय ना, इकडे संविधानाच्या पाया पडायचं, दुसरीकडे संविधानाच संपून टाकायचं. हे कारखाने रचलेले RSS कारखाने म्हणून विरोध करायचा. SC कम्युनिटी ऍक्ट, अत्यावश्यक वस्तूंचा कायदा 55चा कोणी साठा करू शकत नाही, फक्त गव्हर्नमेंट करणार. का? त्यावेळेची साठेबाजी, काळाबाजारी. तुम्ही खूप पिक्चर नाव घेतली, मी एकच घेतो, रोटी कपडा मकान पाहिला ना, रोटी कपडा मकान फालतू पिक्चर, पण त्यात दाखवलं ना. तर फक्त FCI करू शकतो साठा. एक 55चा कायदा म्हणतो, तिने अमेंडमेंट आणली. हे कसे बदमाश आहे बघा. संविधान संपवायचं आहे, ते मी असं संपवायला गेलो, काँग्रेस विरोध करतील, आमचे अध्यक्ष विरोध करतील, सगळे विरोध करा, असं संपवायचं नाही. त्याची एक एक कलम खालीच म्हणून टाकायची, तशीच ठेवू. हा काय म्हणतो? आमच्या तमक्या वस्तू ज्या आहेत त्या अत्यावश्यक आहेत. हे अमेंडमेंट काय आणलं? आमच्या तमक्या वस्तू आजपासून अत्यावश्यक नाही. आज सरळ फाडून टाकायचं काय जातो, हिंमत नाही फाडायची. मग तू काय म्हणतो? आमच्या तमक्या वस्तू म्हणजे कोणत्या? धान्य सगळं, डाळी, तेल, त्याचे बियाणं, औषधं आजपासून अत्यावश्यक नाही. त्याचा कोणीही साठा करू शकतो. साठा कोण करू शकतो? तुम्ही करू शकता. आहे पण गव्हर्नमेंट तुम्ही करू शकता. तुम्ही गव्हर्नमेंट लोक तसेच काही साठा करत नाही करू शकत ना. तो साठा कोण करू शकतं? पुंजीपती, भांडवलदार. मग आपण काय म्हटलं होतं उद्देशिकामध्ये? आम्ही भारताचे लोक, भारताला काय म्हणत होतो आपल्याला? सार्वभौम समाजवादी. काय काय म्हणत चाललंय? हा काय म्हणतोय? भांडवलवादी म्हणतोय, भांडवलशाही म्हणतो. बरोबर, म्हणून विरोध केला पाहिजे. आपण नाही करू शकत. मी नाव सांगतो, तुम्ही घेते का? अदानी ना. काय नाव केलं अदानीचं? तुमचं काय? 2017 पासून नाव येते त्याचं. का आपले काय 2014 पासून काय अदानी? अदानी 2007 पासून. कधीपासून? 2007. सरकार काँग्रेसचं. 2007 पासून अदानी स्टोअर बनवतो, स्टोर्स, गोडाऊन. म्हणजे एवढ्या जागेत असेल ना, अख्खं कल्याण मावेल असे स्टोअर. कोणते? सिलोस. सिलो म्हणजे स्टीलचे स्ट्रक्चर, मोठे मोठे स्ट्रक्चर, एअर कंडिशन, धान्य सुरक्षित राहावं म्हणून. हा बनवता आलाय, बनवतोय. कोणासाठी बनवतो अदानी? 7 पासून सरकार. सरकारसाठी बनवतोय, याच्यासाठी बनवतोय. अदानी 7 पासून
गोडाऊन बनवते मोठे मोठे, त्याला म्हणतात सिलोस म्हणतात, स्टील स्ट्रक्चर, स्टीलचे असतं सगळे. तो ह्यासाठी बनवतोय, भाडे देतो, ह्याला देतोय 20 वर्षासाठी 30 वर्षासाठी याला देतोय. आता हा काय म्हणतो मी 7 पासून बनवतोय. यांनी काय केलं माहिती का, आपल्या देशातल्या सगळ्या खाणी या अदानीने आपल्या देशात जेवढ्या खाणी आहेत ना, खाणी कोयला खाणी कोळशाच्या, ऑस्ट्रेलियाच्या पण घेतल्या. ऑस्ट्रेलियाचं मोठं लक्षात आलं ते लोक चिडले त्याच्यावर, सगळ्या खाणी ज्या गेल्यात. पण हा याला काय म्हटलं, खान तो सब ले ली मैंने अभी खान, अभी खाने का देखो, खाण्यावरती पण त्याला कब्जा पाहिजे द्यायला. मग काय म्हटलं 2007 पासून काल्पनिक म्हटलं मी त्या जाऊन ऐकलंय म्हणा. हा 2007 पासून हे बनवत होता. हा म्हणतो आता मी स्टोर करतो ना. तर हा काय म्हणतो स्टोर कसा करशील रे, हे अडवायचं ना आपल्याला. हा ऍक्ट काय म्हणतो, कायदा अडवायचं ना 55 स्टोर करू देत नाही कोणाला. मग आपण एक काम करू, याला रद्दबातल करून टाकू ना. याला केलं गेलं अमेंड, आता कोणी स्टोर करू शकतं, कोण स्टोर करणार आहे, अडाणी. आलं लक्षात, आता नाव काय ते. पण हा स्टोर करायला लागला. याला येणार कुठून, पण येतो कुठून, इथे येणार ना सर्व. एपीएमसीला देणार का, सरकारचं आहे. उद्या सरकार दुसरं सरकार येईल. आता जरी यांनी दिलं, मोदीने याला दिलं विकत हे असं असताना, तर काय लोक विचारतील ना, सरकार येतो एफसीआयला नाही, याला का देतोस, बरोबर आहे. हे अमेंडमेंट 3 केलं आणि काय झालं, अदानी आला इथे. अमेंडमेंट 3 म्हणजे तिसरा कायदा, अत्यावश्यक वस्तू अत्यावश्यक राहिल्या नाही, कोणी स्टोर करू शकतो, अदानी करायला लागला, आला तिसरा कायदा. आलं लक्षात. हा स्टोर करू शकतो, देणार कोण, एपीएमसी का देणार. मग त्याच्यात तुळगा काढला. एपीएमसी सोबत आपण काय लावूया, प्रायव्हेट मंडी पण चालू करूया. तिथे काय चालू केलं, प्रायव्हेट मंडी पण चालू केलं. हा झाला खुश. प्रायव्हेट मध्ये आपण विकत घेईल, मी स्वतः विकत घेईल, प्रायव्हेट मंडी आला येते. बेबीच्या डेटा पासून बोलतात एमएसपी कहाँ खत्म हुआ, एपीएमसी कहाँ खत्म हुआ, एपीएमसी है, एमएसपी हमने हाथ में लगा. अरे तू कसा हात लावशील, संपून टाकलंस ते प्रायव्हेट टाकून. प्रायव्हेट शिक्षण आल्यामुळे म्युन्सिपालिटी संपले का नाही संपली, प्रायव्हेट दवाखाने आल्यामुळे आपले म्युन्सिपल दवाखाने संपले का नाही संपले. प्रायव्हेटचं काम काय असतं, प्रायव्हेटचं काम फक्त तुम्हाला लुटणं असतं, स्वतःच नाही असतं. कर लो दुनिया मुठ्ठी में, का तू दुनियात नाही आहेस आणि दुनिया मुठ्ठीत केलं तू कुणा असेल व्याच्यासारखं कोण तो कोणा पण डोक्यात पाहिजे होतो तू आली बिली काय वाहन काय दिसतो नाही का, बरोबर. तर एपीएमसी आहे, एमएसपी पण आहे आणि प्रायव्हेट पण जोडला. कोणी जोडलं प्रायव्हेट, कायदा क्रमांक 2. म्हणजे असं लक्षात ठेवा 21-20-20 मोठी गोष्ट नाही. हा कायदा काय म्हणतो, हा कायद्याने हा कायदा रद्दबातल केला, अमेंड केलं. हा कायद्याने म्हणे सरकारसोबत प्रायव्हेट पण आणलं येते, एवढंच केलं. होणार काय, जे झालंय ते झालंय. बिहारमध्ये 2006 ला कायदा बनवलं राज्य, त्यांनी कायदा बनवला, इथे प्रायव्हेट टाकले बिहारमध्ये. प्रायव्हेट टाकल्याबरोबर बिहारचे एपीएमसी बंद झालं, एमएसपी बंद झालं. बिहारचे शेतकरी दिल्ली आणि हरियाणामध्ये मजुरी करतायत. काय करतात, मजुरी का बंद झालं, कारण एमएस प्रायव्हेट आल्यानंतर तो सुरुवातीला काय केलं, प्रायव्हेट समजा जे अंबानी आला तो काय करेल, गेला त्याच्या ओपसला भाव देईल ना, तो एमएसपी पेक्षा डबल टिबल लाईन देईल. काय देईल, डबल टिबल. सो एमएसपी 70 रुपये, हा त्याला 240 देईल, डबल टिबल देईल सुरुवातीला. याला दिल्यामुळे सगळा जो माल आहे तो तिकडे जाईल प्रायव्हेटकडे आणि हे एपीएमसी बंद होईल ना. एपीएमसी मार्केट बंद, वाशीचं तिथे जेवढे कामगार आहेत सरकारी सगळे कुठे बेरोजगार. तो कशाला गेले एवढ्याला, आमची एरियामध्ये तुम्हाला नोकरी भेटणार आहे नाही, संपला सगळे थोडीच नोकरी ठेवतील ते. एपीएमसी बिहारला झालं ना, एमएसपी कसं राहील, ह्याचा काय संबंध एमएसपीशी. जो पण गव्हर्नमेंट आहे तो पण हमी देणार. हा काय बोलायचं, काय संबंध आहे. एपीएमसी बंद झाला, एमएसपी गेली. मग कायद्यात तू लिहिलंस नाही लिहिलंस, पण तुझ्या दुसऱ्या कायद्याने काय होणार आहे, एपीएमसी एमएसपी संपलं, संपतंय. स्लो ब्रेक घ्यायचा, समजलं. तिसऱ्या कायद्याने एफसीआय संपून टाकलं, इथे प्रायव्हेट आलं.
दुसऱ्या कायद्याने एपीएमसी एमएसपी सांगून टाकलं, इथे काय आलं, प्रायव्हेट आलं. ह्याच्याकडे घेतोय. आता कॉम्रेड सांगितलं त्याला बंधन आहे, नियंत्रण जेवढं. तू जर ह्या वर्षी जर इतक्या वेळा दुसऱ्या वर्षी डबलच्या पुढे जायचं नाही, मागे वाढेल. गंमत मध्ये मोठी गंमत आहे कॉम्रेड. ते बंधन त्याला नाहीये ज्याच्याकडे अमाप भंडार आहेत, म्हणजे याला बंधन नाही ते. त्याचं भंडार अमाप आहे ना, त्याला बंधन नाही ते. आणि जो एक्सपोर्ट करतो त्याला बंधन नाही. समजा उद्या तुम्हाला वाटलं बंधलं की आपण सगळं मिळून असायला विकत घेऊ आणि आपण काही करू शकतो, तुम्ही करायला नसतो, याला कॉम्पिटिशन द्यायला लागलं आधारी अंबानीला, द्यायला नसला उद्या झालं आपलं काही, आपलं सगळं मिळून ना जैविक संस्था काही काढल्या ते करायला लागतं. तुम्हाला बंधन येणार, तुम्ही या भावाच्या वरती विकू शकणार नाही, कारण तुझं स्टोरेज किती आहे, तुमचं एवढंच स्टोरेज आहे. आमचं कल्याण आमचं स्टोरेज आहे, अमाप स्टोरेज आहे, त्याला बंधन नाहीये, नियंत्रण आहे कायद्यामध्ये. आणि जो एक्सपोर्ट करतो, परदेशी पाठवतो, त्याला बंधन. आणि हा आमचाच कुठे पाठवणार आहे, परदेशी पाठवणार आहे, बरोबर आहे. हा दोन घेईल ना, एक आपल्यासाठी एक तिकडे परदेशी पाठवणार. आता शेतकरी देतोय ना, जे शेतकरी देतोय तेच जाते. हा काय म्हणते ते प्रायव्हेट आलाय तो, आणि मला माझ्यासारखं पाहिजे काहीतरी, मला बाहेर पाठवायला हे काय एवढं सर मोठे पाहिजे, मोठे कांदे झाले पाहिजे, ते छोटे छोटे. हा म्हणतो आणि हा देतो. मग काय करूया, दोन काय झाले, तिसरा काय, तिसरा काय तर काय म्हणतो, हा किसान कसं बनवतोय, उपज कशी घेतोय, सरकारी कर्ज घेतोय, सावकाराकडे घेतो, सावकारी कर्ज बंद काय झाले तरी तो घेतोय. इथे काय केलं मी, स्पॉन्सर टाकला. काय टाकलं, स्पॉन्सर टाकले. मी उल्लेख केला स्पॉन्सर टाकला. स्पॉन्सर म्हणजे काय, पैसे लावतात. क्रिकेट मॅच बघायचं पहिल्यापासून 5 दिवस ती मजा वाटायची, बसून 5 दिवस बघायचे. आज अर्धे 50 ओव्हरची झाली वन डे. मग आता काय झालं 20. मग काय झालं, हा हे आलं काय. त्याच्यात नीता अंबानी आहे, ती कोण आहे, स्पॉन्सर आहे. ती विराट कोहलीला विकत गेली. विराट कोहली क्रिकेटर नाही झाला आता, तो काय झालाय, वस्तू झाल्या, वस्तू. विराट कोहली नाव ती सगळी काय वस्तू झाल्या. त्यांची बोली लागते, ते श्रीकांत श्रीनाथला बोली लागलीच नाही एवढं, त्यांची बोली लागते. तो एवढे काढून देतो, दुसरा म्हणतो काउंट जास्त पैसे, काउंट पैसे नसते, दुसरं कोण देतो, तो म्हणून मी एवढे पैसे देतो, ज्याचे पैसे जास्त काय झालं, बोली. स्पॉन्सर. इथे स्पॉन्सर आल्यानंतर स्पॉन्सर काय म्हणे, मी तुला पैसे लावतो, तुला बियाणं पण देतो मी, तू फक्त मजुरी करायची. हा का जमिनीचा होता, स्वतःच्या मालकीच्या जमिनीचा हा झाला मजूर. हा सांगेल तसं उत्पादनाला घ्यायचंय, हा सांगेल ते सांगेल तसं. बरं घेणार का, कशाला घेणार. या दोघांमध्ये काय होणार, ऍग्रीमेंट. जे फार्म ऍग्रीमेंट म्हणतो ना आपण, कॉन्ट्रॅक्ट ते होणार. त्या दोघांमध्ये होणार ऍग्रीमेंट. ऍग्रीमेंट 1 वर्ष असेल, किंवा ती फसल तो असेल, किंवा 5 वर्ष असेल, किंवा ते दोघे ठरवतील कसं असेल. झालं ऍग्रीमेंट. बरं ह्याच्यानं मग आमचं तिथं भेटलं पाहिजे. मला असेच म्हणजे डाळ येते ना आपली ही चणा डाळ, पिवळी धमक पाहिजे. क्वालिटी सरळ ठरलं, क्वालिटी ग्रेड सरळ ठरलं आणि ऍग्रीमेंट सही झाले. आणि मग ह्याचं जरा डोकं फिरलं डोक्याला स्पॉन्सर झाल्या, ते डोकं फिरलं, त्याला दुसरीकडे चांगलं भेटायला लागले. हा याला काय म्हणतो, तू जरा बरोबर नाही, थोडी भीती आहे, ऍग्रीमेंटवाले बरोबर नाही. हा काय करेल, अरे एवढं मी पिकवलंय, हे सगळं नासून जाईल, मग काय ते पुढे जाईल, पुढे जाईल. तुम्हाला जर मी फसवलं तर तुम्ही कुठे जाल, पोलीस स्टेशन, पोलिसांकडे जाल ना, जाईल ना, है ना. हे ऍग्रीमेंट म्हणतं, हा कायदा म्हणतो, हा कोर्टात जाऊ शकत, पोलिसांकडे जाऊ शकत. हा कुठे जाईल, या दोघांनी मिळून एक कमिटी बनवायची. शेतकरी 4-5 लोक, याची 4-5 लोक, संस्थेची कमिटी, आणि ती ठराव करणार. आता याची 4-5 लोक जी असतील पैसेवाल्याची, याची 4-5 लोक तर कधीच विकत घेईल ना, कधीही विकत घेईल. याच्या जमिनीचा हात मजूर ठरणार आहे मोदी. खोटारडा मोदी जेव्हा बोललाय खोटच बोलले, ते काय तर राहिलेलं नाही. मोदी म्हणतो या कायद्याचं काही जबरदस्ती नाही राज्यावरती, या कायद्याचं काही जबरदस्ती नाही राज्यावरती. हा कायदा ऑप्शनल आहे. काय म्हणतो, ऑप्शनल आहे, तुम्हाला मानत नका म्हणून असं म्हणतो ना. त्या कायद्यात लिहितो काय, त्या कायद्यात लिहितो, द सेंट्रल गव्हर्नमेंट मे फ्रॉम टाइम टू टाइम
give such directions as it may consider necessary to the state governments for effective implementation of the provision of this act. कायदा म्हणतो किती कोरडा माणूस आहे, तर खोटा पण पकडत नाही कारण तो वाचत नाही. हे जर तुम्ही लोकांकडे घेऊन गेला ना, लोकांना काही किती खतरनाक गोष्ट झाली. खरंय खरंय, कायदा म्हणतो याला कायद्याचा अधिकार नाही, तरी कायदा पण काय म्हणतो, जर राजे माझं ऐकलं नाही तर वेळोवेळी मी त्याला निर्देश देईन. म्हणजे ऑप्शनल काहीच नाहीये. इथे आला स्पॉन्सर, इथे स्पॉन्सरला काय होणार आहे ते सरकारी कर्ज, सरकारी बँका पण इथे काय आलं प्रायव्हेट. म्हणजे पहिला जो पॉइंट आहे आपला इथे ओपन घ्यायचा, हा विकायचा, तिसरा स्टोर करायचा आणि चौथा पीडीएसचा. हे 4 टप्पे समजू आपण. 4 टप्पे समजू. पहिला टप्पा काय झाला, प्रायव्हेट झाला का नाही, स्पॉन्सर आला, कायदा पहिला स्पॉन्सर, कायदा दुसरा विकायला, हे पण संपली, इथे प्रायव्हेट आला. दुसरा टप्पा काय झाला, प्रायव्हेट झाला. तिसरा टप्पा, तिसरा कायदा स्टोर एफसी करायचं, इथे काय झालं प्रायव्हेट झालं, सरकारी बंधन तुटलं. सगळं प्रायव्हेट झाल्यावरती हे राहील का, रेस्टिंग राहील का? आणि हे जर नाही राहिलं, हा माणूस 84 करोड लोक आहेत अजून देशामध्ये जी याच्यावरती जगत आहेत. आपण भाऊ आम्ही त्याला पैसे लागले नाही याच्यावर सगळं 84 करोड लोक समजा आपण जगायचं तुला नाही जगायचं. आलं लक्षात? मग याचा विरोध का पाहिजे आता कळलं. मग तुम्ही जे आता कार्यक्रम घेतलाय सगळ्याच आहे, त्याची हेडिंग जी आहे नवीन कृषी कायदे 2020 शेतकरी हितासाठी आहेत का. आता आपण काय हेडिंग चेंज करायची, शेतकरी काढून टाकायचं, नवीन कृषी कायदे आपल्या हितासाठी आहेत का, हा प्रश्न विचार लोकांना. आपल्या हितासाठी शेतकरी राहू द्या, शेतकरी हितासाठी नाहीच आहेत म्हणून ते बसतात तिकडे. आपण कधी बसणार आहोत. आणि काही गरज नाही. कॉर्पोरेट म्हणतात ना, मोठं मंडप घातलंय त्यांना घालू द्या, मोठं मंडप, ती कॉर्पोरेट जाते घेऊन. तुम्ही इथे बसा ना, इथे बसा ना, तुम्ही इथे बसा. मी कल्लाच बसतो, ते नागपुरात बसतो ना, मी इथे बसायला लोक लागतील. लोक तेव्हा सोबत येतील जेव्हा लोकांना तुम्ही समजावून सांगाल कायदा काय आहे ते. आणि म्हणून आजची कार्यशाळा, आज परिसंवाद नव्हता, ती कार्यशाळा होती. तिन्ही काय तुमच्या लक्षात आले, तिन्ही कायदे खतरनाक आहेत. तिन्ही कायदे काय करायला लागतील, ॲमेंड करायला लागतील, रद्द करावं लागतील. एमएसपी संबंधच नाही. एमएसपी त्यांनी एमएसपी जरी टाकली तर एमएसपी भेटणार नाही. आलं लक्षात? अजून काय कोणाचा प्रश्न आहे? थँक्यू.